स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातून निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक आता फायनल झाली आहे. 18 जूनला होणाऱ्या या निवडणुकीसाठी 1 जून ही अर्ज भरायची शेवटची तारीख होती. तर 4 जूनपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेनं 7 जागांची मागणी जोरदार लावून धरली होती, पण तरीही भाजपनं त्यांना 4 जागा दिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला कोकण, पुणे आणि परभणी अशा 3 जागा हव्या असताना भाजपनं त्यांना फक्त कोकण आणि पुणे या 2च जागा दिल्या. भाजपनं ठाणे शिंदेंना आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीला दिली असली तरी भाजप 11 जागा लढत महायुतीत मोठा भाऊ झालाय. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी भाजप 4 जागा जास्त लढतोय. महायुतीतून सगळ्या पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असून त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरलेत. तर एकनाथ शिंदेंनी परभणीच्या जागेवर मुस्लिम उमेदवार दिल्यानं त्याचं मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महाविकास आघाडीत 17 पैकी 15 जागांवर एकमत झालं असून यामध्ये काँग्रेस सर्वाधिक 8, ठाकरेंची शिवसेना 4, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवणार असल्याचं निश्चित झालंय. नाशिक आणि नांदेड या दोन्ही जागांवर तिढा असल्यानं या जागांवर मविया अपक्षांना पाठिंबा देणार आहे. राज्यात जवळपास सगळीकडेच महायुतीचं वर्चस्व असल्यानं महाविकास आघाडीला या निवडणुकीत व्हाईट वॉश मिळण्याची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी समीकरणं कशी आहेत, या जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ नक्की कसं आहे, त्याचीच माहिती घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूया ती ठाण्याच्या जागेपासून. ठाण्याच्या जागेसाठी सुरुवातीला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता. यातून भाजप शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं गेलं, पण ठाण्याची जागा अखेर शिंदेंना सोडण्यात आली. इथून शिंदेंचे रवींद्र फाटक हे उमेदवार आहेत. मवियात ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. इथून अभिजित पवार यांना मवियाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ठाणे मतदारसंघात भाजपकडे सर्वाधिक 444 नगरसेवकांचं संख्याबळ आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 326 नगरसेवक आहेत. पण जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे जिजाऊ संघटनेची 20 मतं धरल्यास शिंदेंच्या सेनेचा आकडा 346 वर जातो. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ठाण्यात 29 नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीचा विचार केला तर इथे काँग्रेसचे 47, शरद पवार गटाचे 29, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 18, मनसे, माकप, सपाचे प्रत्येकी 6, MIMचे 5, तर इतर 19 नगरसेवक आहेत. पण यात वसई विरार महापालिकेत सत्तेत असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाची भूमिका निर्णायक आहे. या पक्षाचे वसई विरार महापालिकेत 71 नगरसेवक आहेत. एकनाथ शिंदेंनी बवियाच्या हितेंद्र ठाकूर यांना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली होती. त्या बदल्यात हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितेश ठाकूर यांना उमेदवारी दिली जाईल अशा चर्चा होत्या. पण आता ठाण्यातून रवींद्र फाटक यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. ठाण्याची एकूण आकडेवारी बघितली तर ठाण्यात महायुतीत एकट्या भाजप आणि शिंदेंची शिवसेना या 2 पक्षांची ताकद महाविकास आघाडीतल्या इतर सगळ्या पक्षांपेक्षा खूप जास्त आहे. पण ठाण्याच्या जागेवर भाजपचा क्लेम असल्यानं ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला गेल्यामुळं इथे खेळ बिघडण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत असलेल्या वादाचा आपल्याला फायदा होऊ शकतो, असं मवियाचे उमेदवार अभिजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे शिंदे आपला गड राखणार की भाजप त्यांच्या कोंडीचे प्रयत्न करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. यानंतरची जागा आहे पुण्याची. पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसह जिल्हा परिषदा, 14 नगर परिषदा तसंच 3 नगरपालिकांची निवडणूक झाली आहे. यामध्ये महापालिकेत भाजपचं वर्चस्व आहे. पुणे जिल्हा परिषदेसह नगर परिषदा, नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 10 ठिकाणी सत्ता आहे. 4 ठिकाणी शिवसेनेची, भाजपची 3 ठिकाणी सत्ता आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकाही ठिकाणी सत्ता नाही. पुणे जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची एकूण संख्या सुमारे 804 इतकी आहे. त्यामध्ये सर्वाधिक 347 सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेत. त्यानंतर भाजपचे 319, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 68 सदस्य आहेत. तर काँग्रेसचे 19, ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 आणि शरद पवार गटाचे फक्त 17 सदस्य आहेत. दौंडमधील 23 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपचं पुण्यातलं संख्याबळ 342 वर गेलंय. त्यामुळेच भाजप पुण्याच्या जागेसाठी आग्रही होता. पण भाजपनं ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडली असून तिथून विक्रम काकडे हे महायुतीचे उमेदवार असतील असं म्हटलं जात आहे. सोमवारी दुपारी संजय काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे निकटवर्ती असून त्यांच्या उमेदवारीसाठी पार्थ पवार सुरुवातीपासूनच आग्रही होते. पण
विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतूनच अंतर्गत विरोध होता. बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे अजितदादांसोबत गेली अनेक वर्ष काम केलेल्या निष्ठावंतांना संधी मिळावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. ज्या संजय काकडेंनी राष्ट्रवादीतले नेते भाजपमध्ये नेले त्याच काकडेंच्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळाला. पुण्याच्या जागेसाठी माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, नाना काटे असे नेते इच्छुक होते. उमेदवारी अर्ज भरण्यावरून सोमवारी राष्ट्रवादीत मोठा ड्रामा पाहायला मिळाला. विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरले. काकडेंच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तर काहींनी पक्षाचा राजीनामा सुद्धा दिला. पण विक्रम काकडेंना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून सुनील टिंगरे हे डमिक अर्ज भरत असल्याचं पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीत पुण्याच्या उमेदवारीवरून झालेला अंतर्गत वाद आता चांगलाच उफाळलाय. यामुळे सुनेत्रा पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते या वादावर कसा तोडगा काढणार हा मोठा प्रश्न आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटील हे पुण्याचे उमेदवार आहेत. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर गेल्या काही काळात पार्थ पवारांच्या पक्षातील वाढत्या हस्तक्षेपावरून राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. आता पार्थ पवारांच्याच आग्रहामुळे विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नेत्यांच्या नाराजीचा पक्षाला फटका बसणार का असेही सवाल केले जात आहेत. पुण्यात राष्ट्रवादीचं संख्याबळ मोठं असलं तरी सगळे मतदार आपल्या बाजूने भक्कमपणे राहतील याची खात्री करणं हे राष्ट्रवादी समोरचं मोठं आव्हान आहे. पुण्यातील नेत्यांची नाराजी पक्ष नेतृत्व कशी दूर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यानंतरची जागा आहे सातारा सांगलीची. या मतदारसंघातील मतदारांची संख्या 895 इतकी आहे. महायुतीत दोन्ही जिल्ह्यात मिळून 315 मतदार भाजपकडे आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 205 मतदार आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 111 नगरसेवक आहेत. महायुतीकडे सातारा सांगलीत एकूण 630 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीत इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 119, काँग्रेसचे 73, तर ठाकरेंचा फक्त 1 नगरसेवक असून मवियाचं संख्याबळ 193 इतकं आहे. इथे भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. भाजपने सातारा सांगलीत धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे, तर मवियात जयंत पाटील यांचे विश्वासू असलेले बाबासाहेब पाटील उमेदवार असणार आहेत. साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी या जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तानाजीराव पाटील यांना शिंदेंचे आमदार सुहास बाबर आणि मंत्री शंभूराज देसाईंचा पाठिंबा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता शिंदेंची शिवसेना तानाजी पाटील यांना उमेदवारी मागे घ्यायला सांगणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मवियात ही जागा लढवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे चांगलं संख्याबळ असलं तरी ते उमेदवार निवडून आणायला पुरेसे नाही. इथे भाजप आणि राष्ट्रवादी यांचं मिळून तगडं संख्याबळ असल्यामुळे या जागेवर महायुतीलाच विजय मिळण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. विधान परिषदेची पुढची जागा आहे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची. या जागेवरून महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली होती. शिंदेंचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे दोघंही इथे आपल्या चिरंजीवांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. पण अखेर कोकणातल्या या मतदारसंघात तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. तर महाविकास आघाडीत ठाकरेंच्या सेनेचे बाळ माने हे इथून उमेदवार आहेत. आता कोकणातल्या या मतदारसंघातल्या संख्याबळाचा विचार केला तर इथे एकूण 1018 मतदार आहेत. त्यापैकी महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 334 नगरसेवक आहेत. त्यानंतर भाजपचे 264, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 165 असं महायुतीचं संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा लढवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेची 75, काँग्रेसची 22 मतं आहेत. इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. तर शेकापचे सुद्धा इथे काही नगरसेवक निवडून आले असले तरी इथे महायुतीचं संख्याबळ तुल्यबळ आहे. आता कोकण विधान परिषदेची ही जागा तटकरेंना गेल्यामुळं भरत गोगावलेंची नाराजी कायम राहणार का हा प्रश्न असला तरी रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंना देऊन त्या बदल्यात अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच रविवारी तटकरे पितापुत्रांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर आम्ही शिंदे साहेबांच्या आदेशांचं पालन करू असं सूचक विधान गोगावलेंनी केलं. तर खासदार सुनील तटकरेंनी सुद्धा भरत गोगावलेंचा निवडणुकीत राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचं सांगितलंय. त्यामुळे इथे महायुतीची ताकद वाढली आहे. पण याच जागेवरून अलिबाग मुरुडचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ही जागा शिवसेनेलाच मिळावी हा स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यानं आपण कन्येचा अर्ज भरल्याचं महेंद्र दळवी म्हणाले होते. पण एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार
जुईली दळवी सुद्धा आपला अर्ज मागे घेण्याची चर्चा आहे. महायुतीतले पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार नाहीत. जिथे एकमेकांविरोधात अर्ज भरण्यात आले असतील ते मागे घेतले जातील, असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. त्यामुळे कोकणची जागा महायुतीसाठी सोपी असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतरची जागा आहे नागपूरची. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून गेल्यामुळं नागपूरच्या त्यांच्या रिक्त झालेल्या जागी आता विधान परिषदेची पोटनिवडणूक होते. ही जागा महायुतीत भाजपच लढवणार असून राजीव पोद्दार हे इथून भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडून इथे 2 अर्ज भरण्यात आलेत. इथे एकूण 794 मतं असून एकट्या भाजपकडे नागपुरात त्यापैकी 501 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. सुरुवातीला ही जागा बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते, पण काँग्रेसकडून ही जागा लढवण्यात येणार आहे. दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरची निवडणूक एकतर्फी असून ही जागा आधीपेक्षा जास्त मतांनी महायुती सहज जिंकेल असा दावा बावनकुळे यांनी केलाय. तर काँग्रेस मात्र या जागेवर पूर्ण ताकद लावणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण संख्याबळाचा विचार केला तर भाजपच्या एकट्या 501च्या संख्याबळासमोर मवियात काँग्रेसचे 113, ठाकरेंचे 4 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 असं मिळून फक्त 118चं संख्याबळ आहे. आता नागपुरात काँग्रेस अंतर्गत नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्यातील वादामुळे काँग्रेसचा उमेदवार शेवटपर्यंत ठरला नाही. काँग्रेसमधून मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि सुनील केदार गटाचे दिनेश ढोले अशा दोघांनीही उमेदवारी अर्ज भरलेत. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुनील केदार आणि नितीन राऊत यांच्यातला संघर्ष संपलेला नसल्याचं दिसून आलं. एकूणच नागपूरची जागा लढण्याचा अट्टहास काँग्रेसने केला असला तरी अंतर्गत वादामुळे इथे काँग्रेस गणली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात असून इथून भाजपचे राजीव पोद्दार बहुमताने विजयी होतील असं सांगण्यात येत आहे. पुढची विदर्भातील जागा आहे भंडारा गोंदियाची. इथे एकूण 437 मतदान असून त्यात गोंदिया जिल्ह्यात 214 तर भंडारा जिल्ह्यात 223 मतदार आहेत. भंडाऱ्यात भाजपचे 85 तर गोंदियात 80 असे मिळून 165 नगरसेवक आहेत. तर काँग्रेसकडे भंडाऱ्यात 45 आणि गोंदियात 61 असे एकूण 106 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. भाजपकडून इथे अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली असून विरोधात काँग्रेस ही जागा लढवणार आहे. आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे 219 हा बहुमताचा आकडा नाही, पण इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला चांगला फायदा होऊ शकतो. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या ही 90 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या साथीमुळे इथला भाजपचा विजय सोपा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर काँग्रेस मात्र इथे 68 अपक्ष नगरसेवकांच्या मतांची बेरीज करण्यासाठी प्रयत्न करते. पण तरीही काँग्रेसला 219 हा बहुमताचा आकडा गाठणं खूप अवघड असल्यामुळे भंडारा गोंदियात महायुतीचा विजय सोपा मानला जातोय. विदर्भातील विधान परिषदेची पुढची जागा आहे चंद्रपूर गडचिरोली वर्ध्याची. इथे एकूण 977 मतदार असून महायुतीत भाजपचे 341, शिंदेच्या सेनेचे 39 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 63 नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेसचे 293, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 33 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 25 नगरसेवक आहेत. इथे भाजपचे अरुण लखानी उमेदवार असून काँग्रेसचे शैलेश देशमुख उमेदवार असतील. उद्योजक अरुण लखानी हे सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी यांचे वडील आहेत. त्यांच्या उमेदवारीनंतर स्वतः सुप्रिया सुळेंनी त्यांना अभिनंदनाचा मेसेज केल्याचं लखानी यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपनं इथून सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांनाच उमेदवारी दिल्यामुळे त्याची चांगली चर्चा होते. चंद्रपुरात काँग्रेस 293 या संख्याबळाच्या जोरावर भाजपसमोर मोठं आव्हान उभं करू शकते असं सांगितलं जात होतं. पण चंद्रपुरात 5-5 लाख देऊन काँग्रेसचे नगरसेवक पळवण्याचं काम सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला होता. इथले काँग्रेसचे 20 ते 30 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं होतं. आता इथे भाजपसोबत त्यांच्या दोन्ही मित्रपक्षांचं एकत्रित संख्याबळ मजबूत आहे. पण महाविकास आघाडीकडून चंद्रपुरात काँग्रेसकडे मोठा आकडा असला तरी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची इथे विशेष ताकद नाही. त्यामुळे इथे सुद्धा मवियाच्या बाजूनं समीकरणं उभी राहण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालनामध्येही महायुतीचंच पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर जालन्यात एकूण 646 मतं असून त्यात भाजपकडे 254 तर शिवसेनेकडे 139चं संख्याबळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 86 नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंची शिवसेना लढवत असून देवळी आणि डोणगावकर या ठाकरेंच्या उमेदवार आहेत. तर भाजपकडून सुहास शिरसाट उमेदवार आहेत. आता संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीत
इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे 30, काँग्रेसचे 46 आणि शरद पवार गटाचे फक्त 23 नगरसेवक आहेत. इथे एमआयएमचे सुद्धा 36 नगरसेवक असल्यानं तो फॅक्टरही मोठा आहे. एमआयएमच्या पाठिंब्यासोबतच छुपी मदत आपल्याला मिळू शकते असं ठाकरेंच्या उमेदवार डोणगावकर यांनी सांगितलंय. पण एकूणच संख्याबळाचा विचार करता संभाजीनगरमध्ये महायुतीचं संख्याबळ भक्कम आहे. असं असलं तरी संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेत वाद असल्याचं उघड झालंय. शिंदेंच्या शिवसेनेला संभाजीनगरची जागा हवी होती, पण ही जागा भाजपला सुटल्यामुळं इथून शिंदेंचे आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केलाय. या वादामुळं भाजपची मतं कमी होऊ शकतात अशाही शक्यता वर्तवल्या जात आहेत. परभणी हिंगोलीच्या जागेचा विचार केला तर इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे. इथे एकूण 473 मतं असून भाजपचे 111, शिवसेनेचे 74 तर राष्ट्रवादीचे 123 मतदार आहेत. तर आता महायुतीचं हे संख्याबळ बघितलं तर 473 पैकी 308 मतदार हे महायुतीचेच आहेत. तर मवियाकडे ठाकरेंचे 45 आणि काँग्रेसच्या 59 मतदारांचं संख्याबळ आहे. इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. मवियात ही जागा ठाकरेंना सुटली असून इथून विवेक नावंदर हे ठाकरेंचे उमेदवार आहेत. पण असं असतानाच काँग्रेसचे माजी आमदार सुशील देशमुख यांनी परभणीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे परभणीत आघाडीत बिघाडी झाली असून याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तवली जाते. मुख्य म्हणजे परभणी महापालिकेत ठाकरेंनी मुस्लिम महापौर बसवल्यानंतर त्याची मोठी चर्चा झाली होती. पण आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा परभणी विधान परिषदेसाठी सईद खान हे मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवलेत. त्यामुळे याची सुद्धा सध्या जोरदार चर्चा होते. धाराशिव, लातूर, बीड मतदारसंघात सुद्धा एकूण 904 मतांपैकी भाजपकडे तब्बल 301, अजित पवार गटाकडे 68 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 138 असे एकूण 537 महायुतीचे मतदार आहेत. मवियात काँग्रेसचे 155, ठाकरेंचे 32 आणि शरद पवारांचे 54 असे एकूण 241 सदस्य आहेत. इथून भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून महेश देशमुख रिंगणात आहेत. आता महायुती आणि महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळाचा विचार केला तर महायुतीकडे मवियापेक्षा तब्बल 300 मतं जास्त असल्यामुळं धाराशिव, लातूर, बीडमध्ये महायुतीचा विजय सोपा मानला जातोय. नांदेडच्या जागेचा विचार केला तर इथे भाजपचे अमर राजूरकर रिंगणात आहेत. पण इथे महाविकास आघाडी तिन्ही पक्षांमधला उमेदवारीचा तिढा न सुटल्यामुळं महाविकास आघाडीकडून अपक्षांना पाठिंबा दिला जाणार आहे. आता नांदेडच्या जागेवरून महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती, पण भाजपनं या जागेवरचा आपला दावा कायम ठेवला. आता नांदेडमध्ये मवियानं लढाई आधीच तलवार मॅन केल्यामुळं इथली निवडणूक महायुतीसाठी सोपी झाल्याचं म्हटलं जात आहे. नाशिक विधान परिषदेचा विचार केला तर नाशिकची जागा अखेर शिंदेंच्या शिवसेनेला सुटली असून इथून नरेंद्र दराडे हे शिंदेंचे उमेदवार आहेत. नाशिकच्या जागेसाठी भाजपकडून गणेश गीते आणि निलेश बोरा इच्छुक होते. हे दोघंही भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत. भाजपकडून या जागेसाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. नाशिकमधल्या एकूण 603 मतांपैकी भाजपचे 186, शिवसेनेचे 161 तर राष्ट्रवादीचे 107 असं एकूण 454चं संख्याबळ आहे. पण महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचं मिळून इथे फक्त 58चं संख्याबळ आहे. नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीत शेवटपर्यंत एकमत न झाल्यानं मवियानं इथं अपक्षांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नाशिकच्या जागेवर सुद्धा महायुतीचं पारडच जड मानलं जात आहे. जळगाव विधान परिषदेत 667 पैकी भाजपचे 274, शिवसेनेचे 208 तर राष्ट्रवादीचे 55 असं तब्बल 537चं संख्याबळ महायुतीकडे. जळगावात भाजपचे नंदकिशोर महाजन हे उमेदवार आहेत. जळगावच्या जागेसाठी सुद्धा शिंदेंची शिवसेना आग्रही होती, पण भाजपचं संख्याबळ बघता ही जागा भाजपच्या वाट्याला आली. जळगावची जागा ठाकरेंचे उमेदवार शरद तायडे लढणार आहेत. पण तरीही 667 पैकी 537 हे महायुतीचं प्रचंड मोठं संख्याबळ बघितलं तर इथे मविया महायुतीसमोर आव्हान उभं करू शकेल याच्या शक्यता नसल्याच जमा आहेत. यानंतर अहिल्यानगर मतदारसंघात एकूण 461 मतदार असून त्यामध्ये भाजपकडे सर्वाधिक 199 सदस्य संख्या आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे सुमारे 50 सदस्य आहेत. विजयासाठी आवश्यक असलेला आकडा 231 मतांचा आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये महायुती विजयाच्या जवळ असल्याचं दिसतंय. नुकतंच शरद पवार गटातून भाजपमध्ये आलेल्या प्राजक्त तनपुरेंना भाजपनं अहिल्यानगरची उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीत मात्र अहिल्यानगरच्या जागेवरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला. इथे काँग्रेसकडून दीप चव्हाण आणि करण ससाणे या दोघांनाही उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिलेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके
या सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यामुळे अहिल्यानगरमध्ये आधीच महायुतीची ताकद चांगली असताना त्यात उमेदवारीमुळे झालेल्या अंतर्गत धुसफुसीमुळे मवियाला नुकसान होऊ शकतं असं म्हटलं जात आहे। सोलापूर विधान परिषदेत भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध काँग्रेसचे आदित्य फतेपूरकर अशी लढत होणार आहे। सोलापुरात एकूण 616 मतदार असून यात भाजपचे 307, शिवसेनेचे 76 आणि राष्ट्रवादीचे 51 असं महायुतीचं एकूण संख्याबळ हे तब्बल 434 इतकं आहे। तर विरोधात असलेल्या मवियातल्या तिन्ही पक्षात ठाकरे गटाचे 31, काँग्रेसचे 18 आणि शरद पवार गटाचे 29 मतदार आहेत। त्यामुळे सोलापुरात मविया एकट्या भाजपच्या संख्याबळाच्या आसपास सुद्धा नाही। यामुळेच सोलापूर विधान परिषदेची जागा महायुती वन साइड जिंकण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुढे यवतमाळ विधान परिषदेचा विचार केला तर इथे शिंदेच्या सेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विरुद्ध काँग्रेसचे साहेबराव कांबळे असा सामना होणार आहे। यवतमाळ विधान परिषदेसाठी 405 सदस्य मतदान करणार असून महायुतीकडे भाजपचे 135 आणि शिंदेच्या सेनेचे 104, राष्ट्रवादीचे 29 मतदार आहेत। तर मवियात शरद पवारांचे 0 नगरसेवक असून काँग्रेसचे 91 आणि ठाकरेंचे 25 नगरसेवक आहेत। भाजप आणि शिवसेनेनंतर या मतदारसंघात काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, पण इथे काँग्रेस किंवा मवियातल्या इतर पक्षांमध्ये लढण्यासाठी विशेष इच्छा असल्याचं दिसत नाही असं स्थानिक पत्रकारांचं मत आहे। त्यामुळेच यवतमाळमध्ये सुद्धा मविया बॅकफुटला जाऊ शकते असं म्हटलं जात आहे। आता विधान परिषदेची 17वी आणि शेवटची जागा आहे अमरावतीची। इथे भाजपचे प्रवीण पोटे विरुद्ध काँग्रेसचे हर्षदीप देशमुख असा सामना असणार आहे। भाजपमध्ये प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीला राणा दाम्पत्याचा जोरदार विरोध होता, तरीही पक्षानं पोटेंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। अमरावतीत 453 मतदारांपैकी भाजपचे 150, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 33 तर शिंदेच्या सेनेचे 18 मतदार आहेत। याशिवाय रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचे 26 आणि बच्चू कडूंच्या प्रहारचे 21 असं महायुतीचं एकूण संख्याबळ 248 आहे। तर महाविकास आघाडीत काँग्रेसचे 120, ठाकरेंचे 22 आणि शरद पवारांचे 11 असं एकूण 153 मतदार आहेत। आता वरोवर अमरावती विधान परिषद महायुतीसाठी सोपी वाटत असली तरी इथे काँग्रेस चुरस निर्माण करू शकते। इथे एमआयएमचे 16 आणि 34 अपक्ष मिळून 50 मतदारांची मतं निर्णायक असल्यानं त्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। तर पोटेंच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या रवी राणांचे 26 मतदार कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। त्यामुळेच अमरावतीत अनपेक्षित ट्विस्ट येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। एकंदरीतच विधान परिषदेच्या 17 जागांसाठीच्या लढती आता फायनल झाल्या असून अनेक ठिकाणी बंडखोरांचं बंड थंड करण्याचं आव्हान मविया आणि महायुती दोन्हीकडे आहे। पुण्यात आधी उमेदवारीवरून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष असताना आता विक्रम काकडेंच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी अंतर्गतच नाराजी नाट्य उफाळून आलंय। पण 2-3 जागा सोडल्या तर महाविकास आघाडी महायुतीसमोर विशेष आव्हान उभं करू शकेल याच्या शक्यता कमीच असल्याचं दिसून येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? निवडणुकीत महायुती वन साइड बाजी मारून मवियाला व्हाईट वॉश देणार की मविया काही जागांवर आपलं अस्तित्व दाखवणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।